हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको आणि सिटकोसाठी लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट क्लर्कचा फायनान्स मॅनेजमेंटचा 12th टॉपिक कव्हर करत आहेत, जो आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये करंट असेट फायनान्सिंग. ठीक आहे, याचे आज आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहू. तुम्हीचा सपोर्ट असला तेव्हाच मी हे व्हिडिओ कंटिन्यू करू शकतो, अदरवाईज नाही. कारण की तुमचा सपोर्ट जर राहिला तरच हे व्हिडिओज आपण जे पूर्ण सिरीज आहे ते कंप्लीट करू शकता. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला सर्व नोटिफिकेशन थ्रू मिळून जाते. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे फायनान्स मॅनेजमेंटमध्ये करंट असेट फायनान्सिंगचा. तर बघा काय आहे, कंपनी क्रेडिट पॉलिसी अफेक्ट, एखाद्या कंपनीचे कर्ज धोरण यावर परिणाम करते. तर बघा ऑप्शन आहे कॅश रिझर्व, सेल्स अँड रिसिवेबल, फिक्स असेट अँड टॅक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेल्स अँड रिसिवेबल, विक्री आणि येणे. नेक्स्ट सेकंड, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी डिफाईन, गुंतवणूक धोरण काय स्पष्ट करते. तर बघा ऑप्शन आहे एम्प्लॉई वेजेस, एलोकेशन ऑफ फंड, प्रोडक्ट डिझाईन अँड फोर्थ ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एलोकेशन ऑफ फंड, निधीचे वाटप. नेक्स्ट थर्ड, लिबरल क्रेडिट पॉलिसी जनरली लीड्स टू, मोकळ्या हाताने दिलेले कर्ज धोरण सहसा कशाकडे नेते. बघा ऑप्शन आहे डिक्रीज इन सेल, सेकंड इन्क्रीज बॅड डेट्स, थर्ड लोअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड फोर्थ फास्टर कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन्क्रीज बॅड डेट्स, वाढलेली वाईट कर्ज. नेक्स्ट मीन्स बुडीत कर्ज. फोर्थ, कन्झर्वेटिव्ह कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टमेंट पॉलिसी एम्स टू, सावध गुंतवणूक धोरणाचा उद्देश काय. तर बघा ऑप्शन आहे मॅक्झिमम रिस्क, सेकंड हाय रिटर्न, थर्ड कॅपिटल प्रिझर्वेशन अँड फोर्थ फ्रिक्वेंट ट्रेडिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल प्रिझर्वेशन, भांडवलाचे संरक्षण. नेक्स्ट फिफ्थ, क्रेडिट टर्म्स डिफाईन, अर्ज अटी काय ठरवतात. तर बघा ऑप्शन आहे प्रोडक्ट कॉस्ट, सेकंड टायमिंग ऑफ पेमेंट, थर्ड प्रोडक्शन शेड्यूल अँड फोर्थ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टायमिंग ऑफ पेमेंट, देयक वेळ. नेक्स्ट सिक्स, अकाउंट्स पेएबल रेफर्स टू, देयके म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे कंपनीज अर्निंग, सेकंड मनी ओन बाय अ कंपनी, थर्ड एम्प्लॉई बोनस अँड फोर्थ डिव्हिडंड पेमेंट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मनी ओन बाय अ कंपनी, कंपनीने दिलेले पैसे. नेक्स्ट सेवन, गुड रिलेशनशिप विथ क्रेडिटर हेल्प्स टू, कर्जदारांशी चांगले संबंध कशासाठी उपयुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे डिले डिलिव्हरीज, सेकंड इम्प्रूव्ह सप्लाय टर्म, थर्ड रिड्यूस एम्प्लॉय टर्नओव्हर अँड फोर्थ इन्क्रीज मार्केटिंग कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इम्प्रूव्ह सप्लाय टर्म, पुरवठा अटी सुधारणे. नेक्स्ट एट, ट्रेड अकाउंट्स पेएबल आर पार्ट ऑफ, व्यापारिक देयके कोणाचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, फिक्स असेट, रिझर्व अँड इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, करंट लायबिलिटी, चालू देणे. नेक्स्ट नाइन्थ, अकाउंट्स पेएबल आर टिपिकली, देयके सामान्यतः कशी असतात. तर बघा ऑप्शन आहे लॉंग टर्म, इंटरेस्ट बेअरिंग, शॉर्ट टर्म, टॅक्स एक्झेम्प्ट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, शॉर्ट टर्म, अल्पकालीन. नेक्स्ट टेन्थ, स्ट्रॉंग क्रेडिटर रिलेशनशिप मे लीड्स टू, मजबूत कर्जदार संबंध कशाला मदत करतात. तर बघा ऑप्शन आहे लॉस ऑफ रेप्युटेशन, थर्ड अर्ली पेमेंट पेनॉल्टीज, थर्ड फेवरेबल क्रेडिट टर्म अँड फोर्थ इन्क्रीज डेब्ट प्रेशर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फेवरेबल क्रेडिट टर्म्स, अनुकूल कर्ज अटी. नेक्स्ट 11, अ बिल ऑफ एक्सचेंज इज यूज टू, हुंडी वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सफर स्टॉक, सेकंड बॉरो लॉन्ग टर्म फंड, थर्ड गॅरंटी पेमेंट अँड फोर्थ इश्यू शेअर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गॅरंटी पेमेंट, देयकेची हमी देण्यासाठी. नेक्स्ट 12th, बिल ऑफ एक्सचेंज आर कॉमन इन, हुंड्या सामान्यतः कुठे वापरतात. तर बघा ऑप्शन आहे सॅलरीज, ट्रेड क्रेडिट, इक्विटी फायनान्स अँड फिक्स डिपॉझिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रेड क्रेडिट, व्यापारिक कर्ज. ठीक आहे, तसंच बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व MCQs आहे 7 सब्जेक्टचे, ज्याच्यामध्ये 7000+ MCQs कव्हर केलेले आहे. ठीक आहे, आणि दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी. ज्यांना पण ही PDF हवी असेल ते गिवन नंबरवर मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही ही PDF घेऊ शकता. ही प्राइस आता डिस्काउंटेडमध्ये 750ला तुम्हाला इथे मिळून जाणार. ठीक आहे, आणि तसंच ही जी PDF आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण सर्वच बेसिक टू ॲडव्हान्स टॉपिक्स कव्हर केलेले आहे MCQ सोबत. ठीक आहे, मीन्स या MCQ तुम्ही कोणतेही क्वेश्चन्स आले ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत ही PDF नाही घेतली ते पण PDF घेऊन घ्या. मीन्स तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल, जेणेकरून तुम्ही पूर्ण प्रिपरेशन करू शकणार. जितका गिवन टाइम आहे त्या गिवन टाइम मध्ये जर आपल्याला पूर्ण टॉपिक्स कव्हर करायचे असेल तर PDF खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमची. ठीक आहे. नेक्स्ट 13. विच वन इज नॉट अ फॉर्म ऑफ क्रेडिट सेल्स. खालीलपैकी कोणते कर्ज विक्रीचे स्वरूप नाही. तर बघा ऑप्शन आहे कॅश सेल, इन्स्टॉलमेंट, डेफर्ड पेमेंट अँड ओपन अकाउंट. तर करेक्ट आन्सर इथे फर्स्ट कॅश सेल, रोख विक्री. नेक्स्ट 14. क्रेडिट पिरियड इज द टाइम. कर्ज कालावधी म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे फ्रॉम डिलिव्हरी टू रिसिप्ट ऑफ गुड, सेकंड बिटवीन इनवॉइस अँड पेमेंट, थर्ड फ्रॉम ऑर्डर टू शिपमेंट अँड फोर्थ फ्रॉम बिलिंग टू स्टॉक इन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बिटवीन इनवॉइस अँड पेमेंट, चलन व भरणा दरम्यानचा वेळ. नेक्स्ट 15. लेटर ऑफ क्रेडिट इन्शुअर्स. क्रेडिटचे पत्र काय सुनिश्चित करते. बघा ऑप्शन आहे डिलिव्हरी टायमिंग, सेकंड प्राइस स्टॅबिलिटी, थर्ड पेमेंट टू सेलर अँड फोर्थ फ्रेट कॉस्ट रिडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पेमेंट टू सेलर, विक्रेत्याचा भरणा. नेक्स्ट 16. शॉर्ट टर्म क्रेडिट इज जनरली युज्ड फॉर. अल्पकालीन कर्ज सहसा वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे बाईंग मशिनरी, सेकंड मीटिंग वर्किंग कॅपिटल नीड्स, थर्ड लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ लँड परचेस. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मीटिंग वर्किंग कॅपिटल नीड्स, कार्य भांडवल गरजा पूर्ण करण्यासाठी. नेक्स्ट 17. वन कॉमन फॉर्म ऑफ शॉर्ट टर्म क्रेडिट इज. अल्पकालीन कर्जाचे एक सामान्य रूप म्हणजे. बघा ऑप्शन आहे मॉर्गेज लोन, ओव्हरड्राफ्ट, डिबेंचर्स अँड इक्विटी फायनान्स. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. नेक्स्ट 18. इंटरेस्ट ऑन शॉर्ट टर्म क्रेडिट इज युजली. अल्पकालीन कर्जावरील व्याज सहसा कसे असते. तर बघा ऑप्शन आहे फिक्स्ड, फ्लोटिंग, टॅक्स एक्झेम्प्ट अँड पेड क्वार्टरली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्लोटिंग, परिवर्तनीय. नेक्स्ट 19. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. खालीलपैकी कोणता अल्पकालीन वित्त पुरवठ्याचा स्रोत नाही. बघा ऑप्शन आहे टॅक्स क्रेडिट, ट्रेड क्रेडिट, सेकंड कमर्शियल पेपर, थर्ड इक्विटी कॅपिटल अँड फोर्थ बँक ओव्हरड्राफ्ट. करेक्ट आन्सर आहे इक्विटी कॅपिटल. इक्विटी भांडवल इज नॉट अ सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स. ठीक आहे. बघा 20 काय आहे विच इज द डिसएडव्हांटेज ऑफ शॉर्ट टर्म क्रेडिट. अल्पकालीन कर्जाचा तोटा कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे हाय इंटरेस्ट कॉस्ट, सेकंड क्विक अवेलेबिलिटी, थर्ड लोअर डॉक्युमेंटेशन अँड फोर्थ फ्लेक्सिबिलिटी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हाय इंटरेस्ट कॉस्ट, जास्त व्याज खर्च. ठीक आहे. नेक्स्ट 21. अ बँकर एक्सेप्टन्स इज. बँक स्वीकार, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट अँड फोर्थ लोन अग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अ प्रॉमिस फ्युचर पेमेंट बॅक बाय बँक. बँकेकडून हमी दिलेले भविष्यातील देय. नेक्स्ट 22. बँकर एक्सेप्टन्स इज युजफुल फॉर. बँक स्वीकार कशासाठी उपयुक्त आहे. तर बघा ऑप्शन आहे डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन, सेकंड इंटरनॅशनल ट्रेड, थर्ड एम्प्लॉई सॅलरीज अँड फोर्थ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. नेक्स्ट 23. द मेन पार्टी इन्व्हॉल्व इन बँकर एक्सेप्टन्स इज. बँक स्वीकारामध्ये मुख्य पक्ष कोण असतो. बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट, इन्शुरन्स कंपनी, कमर्शियल बँक अँड ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कमर्शियल बँक, व्यापारी बँक. नेक्स्ट 24. बँकर एक्सेप्टन्स आर कन्सिडर्ड. बँक स्वीकार याला काय मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे कॅश असेट, सेक्युअर इन्स्ट्रुमेंट, थर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड फोर्थ फिक्स ऑब्लिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट, सुरक्षित साधने. नेक्स्ट 25. मॅच्युरिटी पिरियड ऑफ बँकर एक्सेप्टन्स इज युजली. बँक स्वीकाराची मुदत सामान्यतः असते. बघा ऑप्शन आहे 3 months, 10 years, नो फिक्स टर्म्स अँड 7 days. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट 3 months, 3 महिने. नेक्स्ट 26. अ क्रेडिट लाईन इज. क्रेडिट लाईन म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे अ पर्सनल लोन, सेकंड प्री अप्रूव्ड बॉरोइंग लिमिट, थर्ड वन टाइम ग्रँट अँड फोर्थ अ डिस्काउंट ऑफर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अ प्री अप्रूव्ड बॉरोइंग लिमिट, पूर्ण मान्य कर्ज मर्यादा. नेक्स्ट 27. बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अलाउज अ बिझनेस टू. बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा व्यवसायास काय करू देते. बघा ऑप्शन आहे विड्रॉल फ्रॉम मोर दॅन बॅलन्स, सेकंड फ्रीज अकाउंट, थर्ड कन्वर्ट टू फिक्स डिपॉझिट अँड फोर्थ अवॉइड पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट विड्रॉ मोर दॅन बॅलन्स. बॅलन्स पेक्षा जास्त रक्कम काढणे त्यालाच आपण म्हणतो बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. नेक्स्ट 28.
क्रेडिट लाईन्स आर ऑफन, क्रेडिट लाईन सामान्यतः कशा असतात? तर बघा ऑप्शन आहे अनलिमिटेड, सेकंड स्पेसिफिक टू द प्रोजेक्ट, थर्ड प्री अप्रूव्ड बाय द बँक अँड फोर्थ गव्हर्नमेंट गॅरंटी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्री अप्रूव्ड बाय द बँक, बँकेकडून पूर्व मान्य. नेक्स्ट 29, अँड ओव्हरड्राफ्ट अमाऊंट शो, ओव्हरड्राफ्ट खाते काय दर्शवते? बघा ऑप्शन आहे पॉझिटिव्ह बॅलन्स, सेकंड निगेटिव्ह बॅलन्स, थर्ड झिरो बॅलन्स अँड फोर्थ फ्रोझन फंड. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड निगेटिव्ह बॅलन्स, नकारात्मक शिल्लक. नेक्स्ट 30, ओव्हरड्राफ्ट इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन, ओव्हरड्राफ्ट व्याज यावर मोजले जाते. तर बघा ऑप्शन आहे फुल क्रेडिट लिमिट, सेकंड डेली युसेज, थर्ड मंथली बॅलन्स अँड फोर्थ फिक्स पर्सेंटेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डेली युसेज, दररोज वापर. ठीक आहे. नेक्स्ट 31, कॅश सायकल इज अ टाइम बिटवीन, रोख चक्र यामधील वेळ दर्शवतो. बघा ऑप्शन आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड सेल ऑफ गुड्स, सेकंड रिसिविंग ऑर्डर अँड डिलिव्हरी, थर्ड पेमेंट टू सप्लायर अँड कलेक्शन फ्रॉम कस्टमर अँड फोर्थ इयर एंडिंग अकाउंटिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड पेमेंट टू सप्लायर अँड कलेक्शन फ्रॉम कस्टमर, पुरवठादाराला भरणा ते ग्राहकाकडून वसूल. नेक्स्ट 32, अ शॉर्टर कॅश सायकल इंडिकेट, लहान रोख चक्र दर्शवते. बघा ऑप्शन आहे हायर वर्किंग कॅपिटल नीड्स, सेकंड इफिशियंट ऑपरेशन, थर्ड लॉंग पेमेंट पिरियड अँड फोर्थ हायर इन्व्हेंटरी कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड इफिशियंट ऑपरेशन, कार्यक्षम संचालन. नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट द कॅश सायकल, खालीलपैकी काय रोख चक्रावर परिणाम करते? बघा ऑप्शन आहे डेप्रिसिएशन, लोन रिपेमेंट, इन्व्हेंटरी टर्नओव्हर अँड टॅक्स रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेंटरी टर्नओव्हर, साठा टर्नओव्हर. ठीक आहे. नेक्स्ट 34, लॉंग कॅश सायकल मीन्स, लांब रोख चक्र म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे लेस लिक्विडिटी, क्विक कलेक्शन, लोअर इन्व्हेस्टमेंट अँड फास्ट टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट लेस लिक्विडिटी, कमी तरलता. नेक्स्ट 35, इम्प्रूव्हिंग द कॅश सायकल इन्व्हॉल्व, रोख चक्र सुधारण्यामध्ये याचा समावेश आहे. बघा ऑप्शन आहे डिलेइंग कस्टमर रिसिप्ट, सेकंड रिड्युसिंग स्टॉक होल्डिंग पिरियड, थर्ड इंक्रीजिंग परचेस लीड टाइम अँड फोर्थ इग्नोरिंग सप्लाईज पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिड्युसिंग स्टॉक होल्डिंग पिरियड, साठा ठेवण्याचा कालावधी कमी कर. नेक्स्ट 36, ट्रेड अकाउंट्स पेबल आर शोन अंडर, व्यापारिक देयके खालीलपैकी कुठे दाखवली जातात? तर बघा ऑप्शन आहे फिक्स असेट, करंट लायबिलिटी, कॅपिटल रिझर्व अँड फोर्थ लॉंग टर्म बॉरोइंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड करंट लायबिलिटी, चालू देयते. नेक्स्ट 36, अ राईज इन ट्रेड अकाउंट्स पेबल रिझल्ट इन, व्यापारिक देयकांमध्ये वाढ झाल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, सेकंड इन्क्रीज इन कॅश फ्लो, थर्ड इन्क्रीज इन डेप्रिसिएशन अँड फोर्थ डिक्रीज इन प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्क्रीज इन कॅश फ्लो, रोख प्रवाह वाढतो. नेक्स्ट 38, डिलेइंग पेमेंट टू क्रेडिटर विल, पुरवठादाराला भरणा विलंबित केल्यास. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रूव्ह कॅश पोझिशन, सेकंड इन्क्रीज गुडविल, थर्ड डिक्रीज प्रोडक्शन अँड फोर्थ इन्क्रीज इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इम्प्रूव्ह कॅश पोझिशन, रोख स्थिती सुधारेल. नेक्स्ट 39, विच इज नॉट अ ट्रेड पेएबल, खालीलपैकी काय व्यापारिक देयक नाही? तर बघा ऑप्शन आहे पेमेंट टू सप्लायर, सेकंड सॅलरी पेएबल, थर्ड परचेस ऑन क्रेडिट अँड फोर्थ फ्रेट्स पेएबल. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सॅलरी पेएबल, देय वेतन. नेक्स्ट 40, ट्रेड पेएबल पिरियड इज कॅल्क्युलेटेड ॲज, व्यापारिक देयक कालावधी कसा मोजला जातो? बघा ऑप्शन आहे क्रेडिट परचेस डिवाइड बाय ॲव्हरेज पेएबल इंटू 365, second total sales divided by total assets into 100, third net profit divided by current liability into 365 and fourth cash flow divided by fixed cost into 100. The correct answer is first credit purchase divided by average count payable into 365. नेक्स्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच आपण सर्व सिरीज कंटिन्यू करू, अदरवाईज नाही करू शकणार. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवतो. तर बघा फर्स्ट आहे 41, अ लेटर ऑफ क्रेडिट इज मेनली युज्ड इन, पतपत्र प्रामुख्याने कोठे वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे रिअल इस्टेट डील, सेकंड इंटरनॅशनल ट्रेड, थर्ड डोमेस्टिक परचेस अँड फोर्थ ॲग्रिकल्चर. करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. नेक्स्ट
42 लेटर ऑफ क्रेडिट ॲश्युअर्स पतपत्र काय हमी देते? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट टू सप्लायर, सेकंड बँक विल मेक पेमेंट, थर्ड नो नीड फॉर शिपमेंट अँड फोर्थ डिले इन गुड डिलिव्हरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बँक विल मेक पेमेंट, बँक भरणा करेल. नेक्स्ट 43 इन लेटर ऑफ क्रेडिट विच पार्टी प्रोव्हाइड द गॅरंटी. पत्रामध्ये हमी कोण देतो? तर बघा ऑप्शन आहे एक्सपोर्टर, इम्पोर्टर, इशुइंग बँक अँड गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इशुइंग बँक. ओके. नेक्स्ट 44 लेटर ऑफ क्रेडिट इज ऑल्सो नोन ॲज. पतपत्रास अन्य कोणते नाव आहे? तर बघा ऑप्शन आहे ओपन अकाउंट, बँक गॅरंटी, डॉक्युमेंटरी क्रेडिट अँड फोर्थ लोन सँक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डॉक्युमेंटरी क्रेडिट, दस्तऐवजीय क्रेडिट. नेक्स्ट 45 लेटर ऑफ क्रेडिट रिड्यूस द रिस्क फॉर. पतपत्र कोणात जोखीम कमी करते? बघा ऑप्शन आहे बायर, सेलर, गव्हर्नमेंट अँड टॅक्स ऑथॉरिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेलर मीन्स विक्रेता. पीडीएफ अवेलेबल आहे ऑल इन वन. ज्यांना पण हवी असेल ते गिवन नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. ही खूप इम्पॉर्टंट पीडीएफ आहे एमसीक्यूची. ठीक आहे. नेक्स्ट 46 ॲग्रेसिव्ह फायनान्सिंग पॉलिसी इन्व्हॉल्व. आक्रमक वित्तपुरवठा धोरणामध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे युझिंग शॉर्ट टर्म फायनान्स फॉर फिक्स असेट, सेकंड रिप्लाइंग ओनली ऑन इक्विटी, थर्ड होल्डिंग एक्सेस इन्व्हेंटरी अँड फोर्थ अवॉइडिंग क्रेडिट ऑल टुगेदर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट युझिंग शॉर्ट टर्म फायनान्स फॉर फिक्स असेट्स, स्थिर मालमत्तेसाठी अल्पकालीन वित्तीय वापर. नेक्स्ट 47 कन्झर्वेटिव्ह पॉलिसी प्रेफर. सावध धोरण काय प्राधान्य देते? तर बघा ऑप्शन आहे हाय रिस्क हाय रिटर्न, सेकंड लो रिस्क स्टेबल रिटर्न, थर्ड नो यूज ऑफ क्रेडिट अँड फोर्थ फ्रिक्वेंट ओव्हरड्राफ्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड लो रिस्क स्टेबल रिटर्न, कमी जोखीम स्थिर परतावा. नेक्स्ट 48 मॅचिंग अप्रोच ऑफ फायनान्सिंग मीन्स. वित्त पुरवठ्याच्या सुसंगत पद्धतीचा अर्थ. बघा ऑप्शन आहे लॉंग टर्म फायनान्स फॉर लॉंग टर्म असेट, सेकंड युझिंग सेव्हिंग ओनली, थर्ड सेव्हिंग फिक्स असेट अँड फोर्थ टेकिंग फ्रिक्वेंट लोन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉंग टर्म फायनान्स फॉर लॉंग टर्म असेट, दीर्घकालीन मालमत्तेसाठी दीर्घकालीन वित्त. नेक्स्ट 49 इन्व्हेस्टमेंट पॉलिसी ऑफ करंट असेट एम्स टू. चालू मालमत्तेच्या गुंतवणूक धोरणाचा उद्देश काय? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज फिक्स असेट, सेकंड मेंटेन लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी, थर्ड रेज टॅक्सेस अँड फोर्थ रिड्यूस इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मेंटेन लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी, तरलता व नफा राखणे. नेक्स्ट 50 अ गुड फायनान्सिंग पॉलिसी एन्श्योर. चांगले वित्त धोरण काय सुनिश्चित करते? तर बघा ऑप्शन आहे इन्सॉल्वन्सी, कॅश शॉर्टेज, फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड इरेग्युलर पेमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्शियल स्टॅबिलिटी, आर्थिक स्थैर्य. ठीक आहे. बघा अकाउंट्सच्या ऑल इन वन आणि सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर करू शकता, इथे व्हॉट्सअपला करून इथं पीडीएफ घेऊ शकता. ही पीडीएफ खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सर्व एमसीक्यूज दिलेले आहे आणि ऑल इन वन मध्ये 7000 एमसीक्यूज आहे आणि सेपरेट पीडीएफ मध्ये 10,000 प्लस एमसीक्यूज आहे. ठीक आहे. आणि ही पीडीएफ जर तुम्ही वाचाल तर नक्कीच तुमचा एक्झाम खूप हेल्प होईल. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.